तर आपल्याला नवीन एक्झाम्पल बघायचं आहे. एक्झाम्पल दिलेले आहे 4 तास 19 मिनिटे, 2 तास 45 मिनिट. आता जर तुम्ही बघितलं तर इकडे आपण लिहू शकतो तास आणि इकडे काय लिहितो मिनिट. आता जर तुम्ही बघितलं 4 तास आणि इकडे 19 मिनिट, इकडे 2 तास आणि इकडे 45 मिनिट. आता तुम्ही काय करतात, कसं एक्झाम्पल सोडवतात माहिती आहे का? हे बरेच लोक ही मोठी चूक करतात की आता याची सबट्रॅक्शन करायची म्हणून डायरेक्ट 5तून 4 गेले, 9तून 5 गेले 4, 1तून जात इथून हातच्या घेऊन इथे 10 आणि हा 11 करतात वगैरे वगैरे. पण हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे. हे एक्झाम्पल तसं करायचं नसतं. तर कसं करायचं तर ते नीट लक्ष द्या. 19 मिनिटे इकडे 4. आता बघा 19 मिनिटांमधून 45 मिनिट काय जात नाही. मग याने डायरेक्ट याच्याकडून घ्यायचा 1 तास. मग याच्याकडे उरले 3 असतात. ज्यावेळेस याच्याकडे 1 तास जातो, हा मिनिटांमध्ये जाताना आपल्याला माहिती की 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटे. म्हणजे 60 अधिक 19 बरोबर किती झाले? 79 मिनिटे. म्हणजेच हे उदाहरण कसं तयार झालं? 3 तास 2 मिनिटे. इकडे मिनिटांमध्ये काय होईल? 79 आणि इकडे 45 म्हणजे 45. 9तून 5 गेले 4, 7तून 4 गेले 3 आणि 3तून 2 गेले 1 म्हणजे उत्तर काय आलं? 1 तास 34 मिनिट. आता हे उदाहरण असं तुम्हाला यायला. आता तुमच्यासाठी एक एक्झाम्पल माझ्याकडनं. 6 तास 22 मिनिटे मायनस 3 तास 57 मिनिटे. हे एक एक्झाम्पल तुम्ही सोडून मला कमेंटमध्ये तुमचं उत्तर द्यायचं आहे.